नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीची आज मुंबईच्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष. समुद्रमार्गे होणारा दहशतवाद आणि चाचेगिरी संपवण्यासाठी जागतिक प्रयत्नांची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. मेक इन इंडिया सप्ताहात मुंबईच्या काळा घोडा महोत्सवाला अधोरेखित करणार मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची गरज. अल्पसंख्याक समाजातल्या मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारणार महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची घोषणा. आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत काल दिवसभरात भारतानं कमावली 15 सुवर्णपदकं. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर ए तय्यबाचा अमेरिकेच्या तुरुंगात असलेला दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली आज मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष देत आहे. गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती G.A. सानप यांनी या प्रकरणात हेडलीला माफीचा साक्षीदार बनवलं होतं आणि 8 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर साक्ष देण्याचे निर्देश दिले होते. 26/11च्या या हल्ल्यासंदर्भात डेव्हिड हेडली अधिक विस्तृत माहिती देण्याची शक्यता आहे. या हल्ल्यामधल्या पाकिस्तानच्या सहभागाबाबतही त्याच्याकडून काही खुलासे होण्याची अपेक्षा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. हेडली सध्या अमेरिकेच्या FBI या गुप्तचर संघटनेच्या कोठडीत आहे. त्याला मुंबई हल्ला प्रकरणी 24 जानेवारी 2013 रोजी 35 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. समुद्री दहशतवाद आणि चाचेगिरी हे सागरी सुरक्षेसाठी फार मोठे धोके आहेत आणि ते नष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर एकात्मिक प्रयत्न होणं आवश्यक आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. विशाखापट्टणममध्ये काल आंतरराष्ट्रीय नौदल संचलन कार्यक्रमात ते बोलत होते. समुद्री दहशतवादाचा फार मोठा फटका भारताला बसला आहे, तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यही धोक्यात आलं आहे असं ते म्हणाले. येत्या एप्रिल महिन्यात भारतात जागतिक सागरी परिषद भरवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. सागराकडून अधिकाधिक आर्थिक फायदा करून घ्यायचा असेल तर या क्षेत्रातल्या आव्हानांना आपण स्वीकारलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते भारताचा सागरी वारसा या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. जगभरातल्या 50हून अधिक देशांच्या नौदलाच्या संचलनाची पाहणी पंतप्रधानांनी यावेळी केली. इराकमध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या 39 भारतीयांसंदर्भात आपण अरब राष्ट्रातल्या मंत्र्यांशी चर्चा केली असून त्यापैकी 2 मंत्र्यांनी हे भारतीय जिवंत असल्याची माहिती दिली आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं. या 39 भारतीयांच्या कुटुंबियांनी काल स्वराज यांची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. नुकत्याच झालेल्या बहारीन दौऱ्याच्या वेळी या ओलिसांचा प्रश्न आपण तिथल्या मंत्र्यांकडे उपस्थित केला होता आणि त्या मंत्र्यांपैकी कुणीही हे ओलीस मारले गेल्याचं म्हटलेलं नाही असं त्यांनी सांगितलं. या ओलिसांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन संपूर्ण अरब जगतानं दिलं असल्याची माहितीही स्वराज यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या आठवड्यात सुरू होणाऱ्या मेक इन इंडिया सप्ताहात मुंबईची शान असलेल्या काळा घोडा महोत्सवाला अधोरेखित करण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईतल्या क्रॉस मैदानात मुख्यमंत्र्यांनी काल काळा घोडा फेस्टिव्हलचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई ही देशाची आर्थिक आणि वाणिज्य राजधानी आहे. या राजधानीची संस्कृती आणि इतिहास यांचा मिलाप या फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे मेक इन इंडियासाठी विविध देशातून येणाऱ्या लोकांना महाराष्ट्राची आणि मुंबईची ओळख घडवण्यासाठी या महोत्सवाचा वापर केला जाईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अल्पसंख्याक समाजात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी असून त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक मुलींसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागानं घेतला आहे अशी माहिती अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. जळगावातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते काल झालं. त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. अल्पसंख्याक समाजातल्या विविध घटकांना समाजातल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षण देणं आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. विद्यार्थ्यांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा असं ते म्हणाले.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते. अल्पसंख्याक समाजानं नैराश्य सोडून नव्या भूमिकेचा विचार करावा असं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं. बदलत्या जीवनशैलीनुसार बदलत्या उपचार पद्धतीचा स्वीकार करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी डॉक्टरांनी आपलं ज्ञान अद्ययावत करण्यावर भर द्यावा असं आवाहन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं केलं. बदलत्या उपचार पद्धतीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यशाळेत विविध उपचार पद्धतींबाबत तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी नव्या उपचार पद्धतीतल्या औषधांचे स्टॉल्सही लावण्यात आले होते. सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या काळात देशात तसंच राज्यांमध्ये उद्योगाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. ब्राह्मण समाजानं या संधीचा फायदा घेऊन उद्योजकतेची मानसिकता स्वीकारावी असं आवाहन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त आणि उद्योजक विवेक देशपांडे यांनी केलं. लातूरमध्ये आयोजित अखिल भारतीय ब्राह्मण समाजाच्या महासंमेलनाचा समारोप काल झाला. त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या विविध समाजात क्षात्रतेज निर्माण करण्याची क्षमता ब्राह्मण समाजात आहे. हा समाज विद्या आणि ज्ञानदान करणारा समाज असून त्याला हात पसरायची गरज नसते. त्यामुळे त्याला आरक्षणाचीही गरज नाही असं मत देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केलं. समाजातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आतापर्यंत 1,18,00,000 रुपयांची मदत मिळवून देणारे पुण्याचे उद्योजक भगवंत कुलकर्णी यांचा यावेळी विद्यावर्धिनी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. मुंबईतल्या इस्कॉन या संस्थेच्या 50व्या वर्षपूर्तीनिमित्त काल मुंबईत जुहू इथल्या जमनाबाई नरसी शाळेच्या मैदानात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अवजड उद्योग मंत्री अनंत गीते आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात हेमा मालिनी यांचं राधाकृष्ण नृत्य तसंच संगीत कार्यक्रम सादर झाला. यावेळी KRSNA या मोबाईल ॲपचं उद्घाटनही करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते काल करण्यात आलं. ज्येष्ठ विचारवंत आणि संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. सांगोला तालुका हा कायम दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. आता दुष्काळाच्या विषयाला वाचा फोडणाऱ्या साहित्यकृती निर्माण व्हायला हव्यात असं मत या दोघांनीही यावेळी व्यक्त केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यावर आधारित लोकशाही अजूनही आपल्या देशात अवतरलेली नाही अशी खंत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली आहे. जळगावात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आंबेडकर जयंतीच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समता विद्यार्थी प्रबोधन संमेलनाचा समारोप करताना ते बोलत होते. आपण सर्वांनी मिळून या देशाचं भाग्य बदलायला हवं असं आवाहनही कवाडे यांनी केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महासूर्याला ऊर्जा देण्याचं काम रमाबाईंनी केलं असे गौरवोद्गार परिवर्तनवादी चळवळीच्या विश्लेषक ॲडव्होकेट वैशाली डोळस यांनी काल अकोला इथं काढले. अशोक वाटिका प्रेरणाभूमी महिला संघानं आयोजित केलेल्या माता रमाई जन्मोत्सव सोहळ्यात त्या बोलत होत्या. बाबासाहेबांच्या अनुयायांना माणूस बनवण्यासाठी त्यांनी निस्वार्थपणे आपलं आयुष्य वेचलं. रमाईंच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राचा अंगीकार करायला हवा असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया स्किल्ड इंडिया या संकल्पनेनुसार काल नवी मुंबईतल्या खारघर इथं खारघर मॅरेथॉन 2016चं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. 14 गटात ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना एकूण 3,40,000 रुपयांची रोख पारितोषिकं तसंच चषक प्रदान करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील 20,000पेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर दिलीप म्हैसकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केली आहे। डॉक्टर म्हैसकर सध्या नांदेड इथल्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता आणि फुफ्फुस विषयक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। त्यांची नियुक्ती 5 वर्षांच्या काळासाठी करण्यात आली आहे। आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर अरुण जामकर यांचा कार्यकाळ 20 डिसेंबर रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं। आसाममध्ये गुवाहाटी इथं सुरू असलेल्या 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कालही भारतानं आपलं वर्चस्व कायम राखलं आणि 15 सुवर्ण पदकांची कमाई केली। जलतरण, कुस्ती आणि भारोत्तोलन या 3 प्रकारांमध्ये प्रत्येकी 4 अशी 12 सुवर्ण पदकांची भारतानं कमाई केली। जलतरणामध्ये साजन प्रकाश, सायनी घोष, संदीप शेजवाल यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं सुवर्ण पदकं पटकावली, तर कुस्तीमध्ये महिला आणि पुरुष गटात ममता, मंजू कुमारी, अमिता धानकर आणि प्रदीप यांनी सुवर्ण पदकांमध्ये आणखी भर घातली। भारताच्या गोपाळ यादवला मात्र पाकिस्तानच्या मोहम्मद इमामनं सुवर्ण पदकापासून दूर ठेवलं। भारोत्तोलन स्पर्धेत राखी सरस्वती राऊत, अजय सिंग आणि सांबो लापुंग यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली। सायकलिंग, महिला टेबल टेनिस आणि महिला हॉकी या स्पर्धांमध्येही भारतानं प्रत्येकी 1 अशी 3 सुवर्ण पदकं पटकावली। भारताच्या पुरुष संघानं सलामीच्या सामन्यात बांगलादेशचा 4-1 असा पराभव केला। भारताची आज लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे। दुसऱ्या दिवस अखेर 30 सुवर्ण, 12 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळून भारत अव्वल स्थानावर आहे। हवामान। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीची आज मुंबईच्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष। समुद्रमार्गे होणारा दहशतवाद आणि चाचेगिरी संपवण्यासाठी जागतिक प्रयत्नांची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त। मेक इन इंडिया सप्ताहात मुंबईच्या काळा घोडा महोत्सवाला अधोरेखित करणार मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची गरज, अल्पसंख्याक समाजातल्या मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारणार महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची घोषणा। आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत काल दिवसभरात भारतानं कमावली 15 सुवर्ण पदकं। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।